हाय, आजचा टॉपिक आहे मास्टरबेशन. हो, तुम्ही जे ऐकलं तेच मास्टरबेशन. सो स्क्रोल करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मास्टरबेशन हस्तमैथून स्वतःच्या शरीराच्या सर्वांगीण सुखासाठी स्वतःच्या जनेंद्रियांना प्रायव्हेट पार्ट्स दिलेलं स्टिम्युलेशन म्हणजेच मास्टरबेशन. गुगलवरती शोधलं असता की मास्टरबेशन बद्दल काय काय प्रश्न विचारले गेले आहे, तर एवढे मिथ्स आणि मिसकन्सेप्शनची लिस्ट बघायला मिळाली. म्हटलं बायाचा मास्तर म्हणून पटकन दूर करून टाकूया. सगळ्यात पहिला प्रश्न, मास्टरबेशन एक चुकीची ऍक्टिव्हिटी आहे का? बिलकुल नाही, अत्यंत नॅचरल नॉर्मल प्रोसेस आहे. मग मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे, लिमिट काय असली पाहिजे? अशी कुठलीही फ्रिक्वेन्सी किंवा लिमिट मेन्शन नाही आहे. फक्त इतकंच की डे टू डे लाईफमध्ये इंटरफेरन्स नको, स्कूल कॉलेज किंवा कामामध्ये कुठलाही फरक पडता कामा नये, अडिक्शन नको आहे. मास्टरबेशनमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन बघायला मिळतं का? पीनसचं इरेक्शन मास्टरबेशनमुळे कंट्रोल होत नाही, पीनल इरेक्शनला फरक पडत नाही. मास्टरबेशनमुळे स्पर्म क्वांटिटी क्वालिटीवरती डिफरन्स येतो का? बिलकुल नाही. स्पर्म क्वालिटी आणि क्वांटिटी हे तुमचं न्यूट्रिशन, डाएट, तुमचं स्लीप सायकल, लाईफस्टाईल रुटीन कसं आहे त्यावर डिपेंड करतं. मास्टरबेशनमुळे पीनसचं श्रिंकेज किंवा पीनसची साईज तयार होते का? बिलकुल नाही. पीनसची साईज हा जेनेटिकल पार्ट आहे. प्रेग्नन्सीच्या वेळेस न्यूट्रिशन, हॉर्मोनल बॅलन्स कसा होता, बॉडी डेव्हलपमेंट कशी झाली आहे त्यावरती फरक पडतो. मास्टरबेशनमुळे सेक्शुअल लाईफ डिफर होते का? मास्टरबेशनने सेक्शुअल लाईफवरती कुठलंही हॅम्पर बघायला मिळत नाही. त्यामुळे मास्टरबेशनला गिल्टी प्लेजर न समजता रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा भाग समजा. सो प्लीज शेअर अँड अवेअर, अँड व्हेन इट कम्स टू युअर बॉडी, डू केअर. थँक्यू सो मच.